श्री स्वामी समर्थ. मी जयश्री. तुमचे माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तर चला तर मग शॉर्टकट काहीतरी मेनू बनवूया. तर हे आहे आमचं किचन. मस्त आहे ना. तर आजचा मेनू होता खिचडी भात. मग घेतला कुकर आणि केलं चालू. चला तर मग बघूया कशी बनवायची. 2 वाटी तांदूळ, अर्धी वाटी मुगाची डाळ, पाणी घालून स्वच्छ असं धुवून घ्यायचं आणि त्यातलं पाणी निथळून काढायचं. 2 मोठे कांदे, 1 मोठा टोमॅटो, 1 हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक अशी चिरून घ्यायची. पहिल्यांदा पाणी गरम करायला ठेवूया. पाणी गरम झालेलं तर मग आता त्याच्यामध्ये घालून घेऊया 4 चमचे तेल, 2 चमचे तूप आणि गरम झाल्यावर त्याच्यामध्ये घालून घ्यायचे जिरे. जिरे असे मस्त भाजून घ्यायचे. त्याच्यामध्ये 2 मोठे चिरलेले कांदे घालायचे आणि छान असं चमच्याने हलवून घ्यायचं. मन प्रसन्न असलं की कसं जेवणसुद्धा स्वादिष्ट होतं. त्याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 हिरवी मिरचीचे 3 भाग करून घालायचे. त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आणि मस्त असं परतून घ्यायचं. सोनेरी रंग होईपर्यंत परतायचं. त्यानंतर त्यामध्ये घालायचा खडा मसाला, बदाम फूल, तमालपत्र आणि मसाले वेलची. त्याच्यामध्ये सुके मसाले, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा बिर्याणी मसाला घालून घ्यायचा. त्यामध्ये धुतलेले तांदूळ आणि मूग डाळ घालून घ्यायची आणि छान असे परतून घ्यायचं. मस्त असं परतून झाल्यावर त्याच्यामध्ये गरम केलेलं पाणी घालायचं. आपल्याला हवं तेवढं पाणी घालायचं. म्हणजे भात जास्त चिकट हवे असेल तर जास्त पाणी, कमी फळफळीत हवा असेल तर कमी पाणी. त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि मस्त असं परतून घ्यायचं. बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायची आणि त्याला छान असं झाकण लावून घ्यायचं आणि गॅस मीडियम फ्लेमवर करून घ्यायचा आणि त्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तर आमच्या कुकरने सुद्धा 3 शिट्ट्या मारून घेतल्या. बाहेरचा निसर्गसुद्धा खूप छान झाला होता. आता गॅस बारीक करून घ्यायचा आणि थंड होण्याची वाट बघायची. चला तर मग आपण बाहेर जाऊयात. तर आमच्या गॅलरीमधून असा हा निसर्ग दिसतो. छान आहे ना. खूप असा मस्त निसर्ग झाला होता. तर चला तर मग आपला कुकर थंड झालेला आहे, बघून घेऊया. मस्त असा वास येत आहे आणि मस्त अशी डिशमध्ये काढून घेऊया. आता हा आपण भात परीला देऊया. तिचे रिॲक्शन बघूया कसं आहे. चला तर मग बघूया काय म्हणते परी. खा बघू कसं झालं. परीला सुद्धा खिचडी भात खूप आवडतो. तिने पण सुद्धा खाऊन घेतला. आता बघा आता परीची रिॲक्शन कशी होते. कसं झालं. तर लाईक, शेअर, कमेंट करा. धन्यवाद.